यानंतर खऱ्या खोट्याचा खेळ आता आपण अनुभवणार आहोत. आता काही विधानं आणि या विधानावर आपापली प्रतिक्रिया, म्हणजे तुम्हा तिघांची. पहिलं विधान असं आहे, दोघेही अजिबात भांडणार नाहीत. खोटं खोटं खोटं. काय एकमत झालंय ताईचं डोकं गरम होण्याचं प्रमाण मिस्टरांपेक्षा जास्त आहे. खोटं खोटं खरं. म्हणजे कोण जास्त चिडतं? मिलिंद. खोटं म्हणजे खोटं. दोघांनी चित्रपटाची तिकीटं काढली आणि जायची. चित्रपट बघायला 2 पर्याय ठेवले, एक बायकोबरोबर जायचं आणि मित्रांबरोबर जायचं. तर त्यापैकी मिस्टर मित्रांबरोबर जाणं जास्त पसंत करतात की त्याला प्राधान्य देते. खरं खरं खोटं. ते खोटं म्हणतायत. काय असंच बोलतोय. असं कोण राहिलेच नाहीत मित्र. आता पण मित्रच नाहीत. सगळ्यांची लग्न झाली नाही, ते सगळे लांब लांब गेले राहायला. त्यामुळे आता ऑप्शन नाही. आपण ते आले इथे लालबाग मध्ये तर नक्की जाईल. पण किती छान. पर्याय नाही म्हणून बायको बरोबर जाणार म्हणतात. मित्र लांब गेलेत म्हणून बायकोला घेऊन जाणार असं करू नका. मित्र आले तर त्यांच्याही बायकांना बरोबर घ्या आणि आपल्याही पत्नीला घेऊन चित्रपटाला जा. हा, छान ताळमेळ साधा आणि सुखानं संसार करा असं म्हणत झी मराठीकडून हा आहे केप्र यांच्याकडून ही सदिच्छा.